हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल निशा मगरी. तर आज मी आलेली आहे माझ्या आत्याच्या घरी आणि आज आम्ही इथून जाणार आहोत आत्याच्या शेतामध्ये पार्टी करण्यासाठी. सो बघा, सगळ्यांची तयारी चालू आहे. तर झाली का तयारी? रेडी झालेली आहे. बघा, असं मस्त पैकी सर्वजण आम्ही रेडी होतोय आणि इथून शेतामध्ये जाऊन आपल्याला काय करायचंय आज? मग पार्टी. सो तुम्हाला दिसणारच आहे आपल्या ब्लॉग मध्ये गाईज. तर चला बघूया आपण इकडे मम्मी आत्या काय करतायत. चला चला, झाली का तयारी? मस्त पैकी सर्व साहित्य घेत आहेत. तिकडे जाऊन आपल्याला मस्त चिकन पार्टी करायची आहे. आणि आता झाल्या का तुम्ही रेडी? बघा, आत्याला खूप काम असतं आमच्या. आम्ही परभणीवरून आलो ना स्पेशल तुमच्या शेतामध्ये जाण्यासाठी, पार्टी करण्यासाठी. हा, चला लवकर रेडी व्हा आत्या. सगळेजण झालेले आहेत, तुम्हीच राहिले रेडी व्हायचे. सो बघा, सगळ्यांची. मामा झालात का रेडी? बघा, आमच्या मामाला शेतीची एवढी आवड आहे ना गाईच. तर चला मग चिकन वगैरे घ्यायचे आपल्याला. काय रियाश, झाला का रेडी? चला, आपल्याला आता पार्टी करायची आहे, है की नाही? चल हाय बाय कर. येस. तर चला, सर्वांचा आमचा आवरलेला आहे आणि आम्ही आता निघालोय घरून सर्वजण. चला ग, लेट झालं, चला लवकर. चला, खूप वेळ झालेला आहे, आपल्याला तिथे जाऊन स्वयंपाक करायचा आहे. तर गाईज, फायनली निघालोय आम्ही. चला निघालोय. टाकाऊ बसून टिकाऊ आहे का नाही? प्लायवूडचा. चला गाईज, फायनली पोहोचले आम्ही शेतामध्ये. बघा, सर्वजण उतरतायत. बापरे, खूप जास्त ऊन आहे आज. चला, डिक्कीतून सामान काढतायत सगळं. द्या द्या, आमच्याकडे पण द्या काही. द्या माझ्याकडे काहीतरी. चला बघा, या पक्क्या शेतकरी बाई आल्या शेतामध्ये आलेले आहेत. लेकरी घेऊन राहणार चालेल, बाई दिसते इकडे. जण बघा पुढे गेलेले आहेत, रस्ता काढतायत. चला, सर्व सामान घेऊन बघा आम्ही निघालोय. मस्त पैकी आता पार्टी होणार आहे सुरू. रियाश, हाय कर मा. शेतामध्ये आलोय आम्ही, पण काय बघा, इथे एक पण झाड नाही आम्हाला स्वयंपाक करण्यासाठी. तर थोडीफार सावली पाहिजे. शोधा आता एखादं झाड. त्याच्यामुळे सांगते, झाडे लावा, झाडे जगवा. बघा, मामा पाणी घेऊन यायलेत आणि हे सर्वजण बसलेले आहेत. चला चला, बसू नका, जास्त वेळ नाहीये, स्वयंपाकाला लागा. स्वयंपाकाला लागा. चला, मस्त बसून बसायला नाही आलोत आपण. मॅडम जरासा लवकर स्वयंपाक करा, भूक लागलेली आहे आता. झालं आता अर्ध्या तासात सगळं. ओके. बघा, मामा पाणी घेऊन आलेले आहेत. हळून या मामा, हळून या. तर बघा गाईच, झालेली आहे तयारी स्टार्ट. मस्त पैकी चूल मांडलेली आहे मम्मीने. टाक पाणी जरासं. हे मम्मी, किती वेळ लागणार आहे? अर्धा घंटा जिकडं तिकडं. बघा, मम्मी इथं आपल्याला बनवते भाजी आणि सर्वजण आम्ही करतोय आता वेट, कारण आता खूप भूक लागलेली आहे आम्हाला. लवकरच आपली भाजी रेडी होणार आहे. हल्दी और मीठ, टमाटे. ये देखो, सब मसाला लेकर आए हैं हम साथ में. अब डालो इस चिकन में. मम्मी डाल रही है. क्या डाल रही हो मम्मी? अदरक लहसुन की पेस्ट. वाह, डालो अभी. हल्दी डालो, नमक डालो. ये सब समझता ना. डालो डालो क्या लगा है? समझता क्या? वो माहिर है ना. हाँ, वो है, लेकिन थोड़ा फार बताना पड़ता है. अच्छी होती है ना फिर टेस्ट, है कि नहीं? टेस्ट अच्छी होती है.
काय खातोय तू? काय नाही किंडर जॉय किंडर जॉय कोणी घेऊन दिलं तुला किंडर जॉय? तुला हा मी आपल्यासाठी म्हणून. आम्हाला थँक्यू म्हणला का तू? हो मला तर दिलं नाहीस बाळा, सगळं खाऊन घेतलंस तू. फिरल्यामुळे पाय फिरवलं झाली. हम्म? मी तुला काही नाही दिलं नाही दिलं मला. मला जाऊ दे तिथला कुठे नको मा तिकडे जाऊ. बघा गाईज, ही आहे हरभऱ्याची शेती आमच्या आत्याची. आणि बघा कसे लागलेले आहेत हरभरे. आम्ही याला टहाळ म्हणतो, आमच्याकडे टहाळ म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात? चणी म्हणतात का त्यांच्याकडे? हे बघा, वाव, खूप भारी टेस्टी लागते. रियांश तू खाल्ला? नाही खा मग. मी बघा इकडे होत आहे हुरडा पार्टीची तयारी. हुरडा तयार होत आहे इकडे भाजून आम्हाला खाण्यासाठी. हुरडा भाजतायत इकडे. हे बघा गाईज, आलेला आहे हुरडा आपला मस्तपैकी आणि खूप टेस्टी लागतोय. गाईज या हुरडा खायला. नाही वाव, खूप भारी लागतोय, टेस्टी लागतोय, खूप मस्त. मत नाही लागते पुलदी पुलदी पुली पुलदी. वाव, चला बघा भाजी आपली शिजलेली आहे. काढायची का आणखी? द्या आम्हाला थोडं टेस्ट करायला. बघा इकडे राहुल भाऊला दिलेला आहे. हो, झाली का फोडणीची तयारी? दोघे जणी करता का मिळून? बापरे, आत्या आणि मम्मी बनवतात बघा भाजी. बघा फोडणी झालेली आहे, रेडी. आणि आज काय नाही बाबा, मम्मीच्या हातची मस्त एकदम टेस्टी होणार आहे भाजी. मम्मी जाळ विजलाय सगळा. हो, चला आता थोड्याच वेळात उकळी आली की आपल्याला हे बंद करायचं आहे आणि मग आपली भाजी होणार आहे रेडी. मग बसूया आपण सर्वजण जेवायला. काय करायली ग? काय नाही ग, कांदा आणि लिंबू कट करते. आता हो आपल्याला का? जेवायला बसायचंय ना. हो हो हो. रेडीच होत अरे आहे वा, आता. हिने कांदा आणि लिंबू कट केलेला आहे. एवढी मदत करत आहे आम्हाला ती. बाकी तिने व्हिडिओ काढलेला आहे. मामी डिंपलने तुम्हाला काय काय मदत केली आज? पण मी तुमचं सगळं गाईज, पण मी तुमचं शूट करते ते मेन नाहीये का हो, गोष्ट? हो. सांगा मला. हो, ती व्हिडिओ काढायली मग एवढी त्याच्यामुळे. महत्वाची गोष्ट करते मी. तुम्ही माझ्या युट्यूब चॅनल वरती झळकणार आहात सर्वजण. अच्छा अच्छा. मग मला किती ऑल महाराष्ट्र आणि आणखीन कुठे कुठे का तुझे व्हायरल होतात व्हिडिओ? माझे व्हिडिओज खूप राज्यात पण गेलेले आहेत. अच्छा, हा, कोणत्या कोणत्या कर्नाटक. राज्यामध्ये? मला कर्नाटक, राजस्थान, हा, MP वरनं अरे पण वा, message बघा बघा, येतात. ही खूप फेमस आहे बरं. तर त्यांना माहितीच आहे मी फेमस आहे. नाही ग, म्हणजे आता जास्त झालीस ना. तर गाईज तुम्ही अजून या व्हिडिओला जास्त फेमस करा. हा, म्हणजे ज्यांच्यापर्यंत अजून आपले व्हिडिओ पोहोचले नाही त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. आणि हे माझ्यातलं नवीन टॅलेंट पण त्यांना दिसेन बघा. आणि तू काहीतरी सांगत होते ना, तू डेली काय करणार आहेस म्हणे? डेली ना मी आता काय करणार आहे माहितीये का, माझे जे रेसिपीज आहेत त्या मी आता काही दिवसांनी माझ्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला बघायला भेटणार. अच्छा, रेसिपीज मध्ये म्हणजे Recipes महाराष्ट्रीयन, चायनीज? चायनीज वगैरे बघू नंतर. सध्या तर आपल्या महाराष्ट्रीयन डिशेस मी ट्राय अच्छा, करणार आहे. ठेचा So वगैरे. guys, तुम्ही एक्साइटेड आहात की नाही? ठेचा. तुझी पहिली रेसिपी काय राहणार आहे? माझी ठेचा? हो, ठेचा. बापरे, बघा हा त्या जाळ किती लावलेला आहे इथे. बघा गाईज, थोड्याच वेळात आता आपली भाजी होणार आहे रेडी. हा, झालं का तुझं काम? बघा. अरे वा, छान कट केले ताईने. हा, मग किती छान कांदा कट हो, छान केले. हो एक काम तुमचं मी हलकं केलं का नाही? हो हो, बाय, थँक्यू. वेलकम. बघा आपली भाजी आता झालेली आहे उकळून. उकळी आलेली आहे भाजीला. आता खायचंच आहे आपल्या सगळ्यांनाच. खूप छान दिसते एकदम.
रस्सा असा भारी दिसतोय ना की तोंडाला पाणी सुटले. बाबा या जेवायला पळा पळा मग पला पळा पळा असं पला जा जोरात पळा डोलत पला फास्ट फास्ट फाटा पला बघा रियांश कसा आवाज देतोय बाबाला. लवकर हे बघा इकडून यायला. बाबू बाबा चला वाढण्याची प्रक्रिया झालेली आहे चालू. आत्या सगळ्यांना वाढतायत बघा. कांदा वगैरे कांदा लिंबू सगळ्यांना द्या. देते हा वाडा वाडा व्यवस्थित वाडा व्यवस्थित द्या सगळ्यांना. बाळा हे भाऊला लिंबून कांदे धर दे भाऊला. बघा सगळे बसलोय जेवायला आणि आता जेवण स्टार्ट करतोय. तर गाईज चला बघा घेतलेलं आहे जेवायला. आता स्टार्ट केले. बघूया आता कसं झालंय. थोडं मीठ टाकत छान लागत. कशी झाली टेस्ट? मीठ घ्या म्हणा जरा. म्हणताय बघू मला कशी झाली. थोडंसं घे ना लय छान लागत. आ तुला दो मम्मी एक नंबर भाजी झाली. बरोबर खूप भारी. मम्मा तुला दो कशी खूप छान. खूप झणझणीत झाली ना. मामा आवडली का भाजी? नंबर एक. हा सुपर सुपर झाली का टेस्टी? राहुल भाऊला आवडली का? खूप छान. बघा राहुल भाऊ म्हणला होता ही फेल आयडिया कुणाच्या. आणि आता सगळ्यात जास्त आवडीने राहुल भाऊ जेवण करतोय. टाटायला बघा हा रियांश काय करतोय. मीठ खेळतोय. हा सांडवतोय मीठ. नाही काय तर गाईज मस्त पैकी आज सगळ्यांची जेवण झालेले आहेत. कशी वाटली तुम्हाला पार्टी? मज्जा आली ना? मामा कशी वाटली? नंबर एक. नंबर एक. छान झाली होती की नाही भाजी? याच्यावर तो फारच खूप भारी खूप टेस्टी जेवण झालं होतं. तंदुरी असतो. आणि खूप पण भाताची कमी होती. हो ना थोडा थोडा राईस पाहिजे होता. आम्ही विसरलो. हो ना विसरलो. कोणाच्याच लक्षात नाही आलं. जाऊ द्या नेक्स्ट टाइम पण करूया आपण. कडक उन्हाळ्यात मे मध्ये. मे महिन्यात येऊ हा. मे मध्ये कसं काहीच खावं वाटत नाही. त्यामुळे आपण यायचं शेतामध्ये. हा चालेल. याच्यामध्ये आपण ऊसाचा रस वगैरे घेऊन यायचं. नाही नाही आपण तिथेच पिऊन ती थोडी वेगळी पार्टी करूया आपण है की नाही. मे मध्ये व्हेज व्हेज खाऊया. व्हेज मिक्स भाजी. व्हेज आणि मस्त आईस्क्रीम वगैरे खायचं छान थंड थंड है की नाही आता? आलू वांग्याच्या शंभर करू शंभर. मी आलू वांग्याच्या भाजीत नाही. बघा माझ्या मम्मीला व्हेज पार्टी अजिबात आवडत नाही गाईच. तिला नॉन व्हेज पार्टीच पाहिजे असते. बघा की कोणी हे एक दोन हे 3 4 हे जे मेंबर आहेत यांना खाऊ शकतात. पप्पा खाऊ शकतात का? येऊन आम्ही वांगे खाऊ शकत नाही. राहुल आणि मी. राहुल आणि मी नाही खाऊ शकत. नाही 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 तुम्हाला ते आम्ही आम्ही दोघाला पार्सल वांग्याचे काटे सुटतात ग त्यांना. हो का? मग घरी दररोज खायचं. चालेल चालेल. मग तुम्ही काय करा तुम्ही घरीच थांबा मग पार्सल आणतो दोघाला बिर्याणी. है की नाही? तुम्ही 2 जण घरी थांबले तरी काहीच हरकत नाहीये आम्हाला. स्पेशल आमच्या दोघांसाठी. आम्ही मस्त पैकी व्हेज पार्टी करणार म्हणजे करणारच. तो आमचा हक्क आहे आणि आम्ही तो मिळवणारच. आम्ही कोणी करीत नाही. माझ्या गाडी कोणी चालत आपण दोघं नसले की याच्या पार्ट्या फिसकत्यात. असं काही नाही. मी आहे मी करू शकते. काय राणीताई आणि मी बनवणार व्हेज आणि पार्टी. तुम्ही नंतर आठवणी या. हो आम्ही करू शकतो. आम्ही स्पेशल गाडी करून येऊ शकतो. काय आणा आणा जरूर. आमच्या आत्या आहेत. आणि पुन्हा हे व्हेजवाले हो ना भाऊजी आपले व्हेज वाले आहेत. त्यांना पार्टी द्यायची राहिली ना. शेतातली पार्टी त्यांना राहिली गाईस. सो बघा असा होता आजचा आमचा पार्टीचा दिवस. पानं खाय कसं वाटलं ग तुला? मला खूप छान वाटलं. खरंच खूप छान पार्टी झाली आज शेतामध्ये. आणि माझीच आयडिया होती ही. काय आता का नाही बघ. मेन म्हणजे मी आणि आत्यानीच जास्त उठाव घेतला होता. अच्छा. हा आणि मामाने मस्तपैकी चिकन वगैरे घेऊन आले आणि मम्मीने मस्तपैकी भाजी बनवली
आणि राहुल गाडी चालवली. कसा मग तुमचा दिवस छान गेला का? खूप भारी आमचा दिवस गेलेला आहे आजचा आणि खूपच भारी पार्टी झालेली आहे. एकदम अशी आठवणीत राहण्यासारखी आणि भाजी तर एवढी झणझणीत झाली होती ना गाईज. काय सांगतो. खूपच टेस्टी झाली होती भाजी. सो हे दिवस खरंच आठवणीत राहण्यासारखं आहे. अच्छा ओके. तो गाईज तुम्हाला माहिती आहे का, हे माझ्या आत्याचं शेत आहे आणि आम्ही शेतामध्ये हुरडा पार्टी करण्यासाठी आलो होतो खरं म्हणजे. तर मग आम्ही असं पण ठरवलं की चला चिकनची पण पार्टी करून घेऊया शेतामध्ये. त्यामुळे मग आम्ही चिकन पार्टी पण केली. छान झाली ती भाजी मस्त. माझ्या भाऊजाईने केली होती भाजी आणि आम्ही दोघीने मिळून केली. हो, खरंच आहे. दोघींनी मिळून भाजी वगैरे केली आणि भाकरी आम्ही घरूनच आणल्या होत्या. कारण मग खूप लेट झाला असतं इथे. हो ना. त्याच्यामुळे मग घरून भाकरी वगैरे घेऊन आलो आणि इथे भाजीला फोडणी दिली. असत्या सगळ्यांनी 2-2 खाल्ले असते इथं. हो खरंच. पण मग थोडी परेशानी झाली असती म्हणूनच मग घरी करून आणल्या आम्ही भाकरी. है ना. सो मग गाईज तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला कसं कसं वाटलं शेतामध्ये? छान वाटलं. कुणाचं शेत आहे? बाबाचं. जे बाळा आवाज दे ना. बाळा आवाज दे ना. ए अर्चे कुठे झालीस? हा इकडे कुठे झालीस तू? ए मंग्या काय करायचंय तुला? आणि इकडे कुठे हिंडायलीस तू? चल तुला आमचं शेत दाखवते. तू वावर आहे का हे? तू आहे का पण? अरे मग नसली तरी मी आत्याच आहे. ए मंग्या पाहिलंस का? आत्याचा वावर आहे आपल्या. ती आत्याच आहे की? हा मग आणि काय काय करायला? वाटलं काय तुला? आत्याच्या वावरात काय करायला तू? अरे काय खायला आलीस? अरे बघतोस का कसं हे पेरलंय बघ हरभर. हरभरा कसा आले? अख्ख्या वावरात बघ कसा हरभरा आले. मंग्या तुला वाटलं काय तू शेतलंय भारी आहे म्हणून? रे मला वाटलं की मस्त भारी आहे. अरे बघ ना आता कसं हरभरा होतंय. 50 क्विंटलचा माल आहे. कळलं का तुला? येरी समजू नको. वावर आहे तर पावर आहे. हा अच्छा. हा तर बघ मंग्या जिथवर ती नजर जाईल ना तिथवर आपल्या आत्याचं वावर आहे ते. काय अरे हो की. आणि त्या तोंडात काय आहे मंग्या? तुला काय करायचं? गुटखा खाल्लास का काय? तुला काय करायचं? चल तुला तुला नाव विचारतो सांगते. मी. चल कोणाला? मामाला नाव सांगते तू. चल चल मंग्या ये. ए उन्हात कुठे नाही. अरे मंग्या तुला ना आज मी वावराची पावर दाखवते. चल ये. अर्चू हे तुझ्या मामाचं शेत आहे का? ते आत्याच आहे का? होय ग. हा मग आपलं बायू. आपल्या आत्याचं शेत आहे बाई हे. काय तुला काय येरी वाटलं काय? नाही की. पाहिलंस का कसं हरभरा आले? मला लाज वाटायली. अगं तुला लाज कशाची वाटायली? व्हिडिओ मध्ये घेऊ नको ग. अगं तू फेमस होशील की माझ्या व्हिडिओत आलीस तर. नको ग. ठेव बाई. चल पळ मग तिकडं. मी आता करतोय चहा आणि शेतामध्ये येऊन चहा प्यावाच लागतो आम्हाला. हो ना आत्या? हो. बघा आत्या आणि मी असं दोघी जणी मिळून करतोय. फुल तुला. साखरपत्ती कुठे ठेवली? घ्या मग इकडे. बघा मस्त आता ठेवले पाणी. ब्लॅक टी बनवतो आम्ही. ब्लॅक टी थोडस टाकावं लागतं पाणी. नाही बस होईल चहा. घ्यायचं थोडं. घ्या मग थोडं. तर चला आपण याच्यामध्ये साखरपत्ती टाकलेली आहे आणि आता आपला चहा होईल रेडी. चुलीवरचा चहा. चुलीवरचा चहा शेतामधला. टेस्टी होणार आहे गाईस. तरी पण ब्लॅक टी. हा ब्लॅक टी बनवते आपण. तरी पण अद्रक आणायला पाहिजे होते. हे ना आता विसरून राहिली. आणले कागदी कप. कप पण आणले का? पेपर. हो ना. हो पेपर कप. हो बरं झालं. यूज अँड थ्रोचे. हो. हे काय दाखवा. मस्त छोटे छोटे साईजचे बघा आम्ही पेपर कप पण घेऊन आलोय. हो. आता 1-2 मिनिटात आपला चहा होणार आहे.
हे सर्वजण बघा थांबले चहा घेण्यासाठी. हे फक्त खायलाच आले दुसऱ्यांच्या हातचं. काही हेल्प करू लागत नाहीये. हे गाडीवाले आहेत आमचे. मामाने चिकन आणलं, राहुल भाऊनी गाडी चालवली आणि हे उगाच बसले दोघी जणी बघायला. केली की भारी. मम्मीने माझ्या भाजी केली आणि राणीताईने खाल्ली. आणि आम्ही बघा गाईज काय राणीने खाऊ लागली राणीताईने. आणि आम्ही बघा गाईज चहा बनवते इकडे. चला चहाला उकळी आलेली आहे. घ्यायचं का आता? पाहावं लागेल टेस्ट थोडी. हा टेस्ट करून बघूया. थोडीशी साखर कमी वाटते, थोडीशी टाकते. थोडीशी कमी वाटते साखर. 4 वाजले का चहा प्यायला? गाडी तुम्हाला 5 वाजते. चला चहा झालेला आहे रेडी. आत्या देत आहेत सगळ्यांना. शेतामध्ये चाळून गिळून काही नसतं मागायचं काय. जसं दिलं तसं घ्यायचं. हे घ्या. चला तुला पण आहे बाळा. रडू नकोस बाळा रियांश, तुला पण देणार आहे. बस खाली. सगळ्यांना केलाय. तोंडाला मला बी चला बघा सगळेजण आता चहा घेतोय आणि चहा घेऊन आपल्याला निघायचं आहे. इथे लिंबू टाकली. आज की पार्टी खत्म होने वाली है. चाय पीने के बाद पी के बताओ कैसा हुआ है. कसा झालाय मग चहा? छान झाला. टेस्टी. शेतातला टेस्टीच होत. तर चला आता निघायची तयारी झालेली आहे आणि मम्मी थोडासा टाळ घेतीये खाण्यासाठी. हो ना मम्मी? घेतला का तू? वाव ताजा ताजा. किती छान दिसते बघा. खूपच भारी. झाला का बाई? हो बस झाला. काय करायचं? चला गाईज निघालो आम्ही घरी जाण्यासाठी. बाय बाय. मज्जा आली. मज्जा आली.